नमस्कार मंडळी. तुमच्या मनाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी घेऊन आलो आहोत कॉमेडीच्या सर्व न्यूट्रिशन्सनी युक्त असा लाफ्टर डाएट, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, वडिलांच्या जीवावर हिरो झालेला एक नायक आता इथे येतोय सिनेमातल्या एका डान्सची रिहर्सल करायला. बघूया तिथे काय घडतंय. बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी यहाँ बिजली खड़ी, नैनों में चिंगारियाँ, पूरा बदन शोलों की लड़े, गिरी 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 बिजली गिरी, इस पे गिरी उस पे गिरी लोग गिर पड़े, गिरी गिरी बिजली गिरी, इस पे गिरी उस पे गिरी लोग गिर पड़े. नाही, प्राजक्ता वगैरे आली की बरोबर आहे. नाही ठीक आहे, 1 महिना थांब. समीर दादा अशी बारीक होईन ना, सगळ्यांना नाचवी ना. आय एम डेझल डिसूजा. मी एक डान्सर कोरिओग्राफर आहे. ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे. प्रोड्युसरचा मुलगा आहे, त्याचा डेब्यू आहे आणि त्याचं मला आयटम सॉन्ग सेट करायचं आहे. त्याला लॉन्च करतोय तो, त्यामुळे आय एम जस्ट वेटिंग फॉर हिम. तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. चेअर प्लीज. स्पेक्स प्लीज. एवढा वेळ. मांडी अप प्लीज. ज्यूस प्लीज. नॅपकिन प्लीज. ढेकर प्लीज. वर इज कोरिओग्राफर. कोरिओग्राफर नाही आला. हॅलो सर. हॅलो, आय एम डेझल डिसूजा. ओ, Choreographer. तुम्हीच डेझल आहात. या ऍक्च्युली तुमचं नाव डेझल नाही, सुजल पाहिजे होतं. केवढं सुजलात तुम्ही. नो लाफ्टर. नो प्रॉब्लेम. लाफ्टर प्लीज. आय वॉन्ट बंपर लाफ्टर. आईच्या गावात एक नंबर होता. इट्स ओके, इट्स ओके. डेझलजी चलो पटकन आपण चालू करूया. बाय द वे डेझल मॅम, डॅडाशी बोलणं झालंय ना. हो झालंय. आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचंय हा. डोंट वरी सर. एकदम रापचिक. हो. आय थिंक सो डॅडाने तुम्हाला 2 लाखाचा ऍडव्हान्स पण दिलाय. दिलाय ते आणि लोनचं काहीतरी. डोंट वरी डॅडा बोललाय तेही काम होऊन जाईल. पण आपल्याला हे गाणं एकदम कडक करायचं. हो सर. एकदम म्हणजे पुढचे 3 सिनेमे तुम्हाला हो. डन आहे. असं डील झालंय. Deal झालंय. थँक्यू सो Yes, मच yes. सर. सर तुम्ही काळजीच करू नका. Yes, मी yes. असा डान्स सेट करते ना तुमचा. डोंट वरी. फक्त सर तुमची हिरोईन कोण आहे. अरे ती आली आहे माझ्या आधीच सेटवर आली आहे. नाही, दिसली नाही. नाही ती माझ्या आधीच येते. बेसिकली द कॉस्ट्युम ट्रायलला खूप वेळ जातो. ओके. ओळखा. नाही ओळखलं. नाही ओळखलं नाही सर. प्राजू, माझी हिरोईन प्राजू. कम ऑन प्राजू बेबी, पुट युअर हँड्स टुगेदर फॉर प्राजक्ता. कम ऑन. वाह 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 वाह, क्या बात है. जय बात. वाह. बघ वाह. तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. उदयजी एक विसरताय. राजू बेबी, हाऊस यू. आय एम गुड. आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा हंगाम. मी तर आपलं स्क्रिप्टचं स्क्रिप्ट वाचलंच नाही. हा. अगे लिंकचे डायलॉग्स आहेत. आय एम सॉरी. काय मी सतत हेच बोलते ना हल्ली. हा, तेच. कोणी विचारलं कशीच तरी मी हेच बोलते. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. सॉरी, त्यामुळे आय एम सॉरी. बाय द वे, कशी वाटते आमची जोडी. पाव चवळी. शिवी दिली. नाही शिवी नाही दिली. पाव चवळी म्हणजे पावासारखी लुसलुशीत ओ. आणि चवळी सारखी अशी झणझणीत वाटते तुमची जोडी. वा, Thank you. क्या बात आहे. बघा, ह्याला पण जोडीदार मिळाले. तोंड नीट करा ना. हे कोण आहे. प्रोड्युसरचा मुलगा आहे सॉरी ना. सॉरी सॉरी. ह्यांना पण जोडीदार मिळाली. तुम्हाला कधी जोडीदार मिळणार.
मॅडम मॅडम हा? आत्ताच सिरियल चालू झाली हो. हा मग सिरियलचं नाव आहे नवरी मिळे नवऱ्याला. हा आत्ताच चौघांची लग्न लावली तर सिरियलमध्ये काय स्किट करतील आणि त्यांनी स्किट्स केलं तर आपण काय फक्त प्रमोशन करायचं. आपलं बरं चाललंय चला मग आपण सुरुवात करूयात. या, या, आपण या. तुम्ही सॉन्ग ऐकलं का की मी नाही ना प्लीज प्लीज ऐकूया ना एकदा. मी या. एकदा सॉन्ग ऐकवते या, आणि या. मी तुम्हाला डान्स पण करून या. दाखवते म्हणजे सोपं जाईल. एक मिनिट मांडिया प्लीज. या. ओके सर रेडी सर या. तुम्ही ओके म्युझिक प्लीज. हो तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. हो तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. हो तुझ्या अदानी गोल गोल फिरवलंय मला. हो तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. हो तुझ्या अदानी गोल गोल फिरवलंय मला. ओके ओके. आणि हे जे गाणं आहे ना ते या वर्षीचं सुपर हिट सॉन्ग ठरणार आहे याची खात्री आहे सर मला. थँक्यू सो मच थँक्यू सो मच. ऍक्च्युली मीच कंपोज केलंय. या ए ए ए ए सॉरी 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 ऍक्च्युली कंपोज त्यांनीच केलेत. माझे खूप इनपुट्स होते त्याच्यात ऍक्च्युली. अरे ते- अरे थांबा ना यार. ओके सॉरी सॉरी सगळं ह्यांनीच केलंय बस सॉरी. आणि ए तुझं काय रे तू कधी असतोस कधी नसतोस तुझं काय मध्ये. सॉरी बाबा तुम्हीच केलंय सगळं. बाबाचं काय? इगो इगो तो झोपलेला असतो सोडून द्या ते. इगो इगो प्रॉब्लेम. अच्छा दुसऱ्यांना क्रेडिट द्यायचंच नसतं. इगो प्रॉब्लेम यु नो. सर आपण सुरुवात करूयात का या, या. मग हा चलो पहिल्यापासून सगळं म्युझिक ओके रेडी. असं करायचं या एकदा इकडे एकदा तिकडे ओके हा? हो तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. एक सर करा ना. नाही नाही हिचा आधी होऊ दे ना मग आपण करूया आपलं काय. नाही झालंय ते मी आता ओके दाखवलं फाईन मला कळलं. करूया ना. ओके या करूया ना सर. या, या. थँक्यू म्युझिक प्लीज. या. इथे एकदा हो तुझ्या चालीनं हवेत. कट सर ऐका ना इकडे येता का. हे ना असं आहे हे तुम्ही इथे मागे उभे असताना तर पहिलं हे आणि हे म्हणजे जेव्हा ही इथे जाईल तेव्हा तुम्ही इथे येणं अपेक्षित आहे ओके. कळलं बेबी तू का टेन्शन घेतेस. एवढं सोपं आहे ते. राजू प्लीज यू कॅन डू इट. सर ती करतेय तुम्हाला जमत नाहीये बघितलं प्लीज यू कॅन डू इट. करू शकतेस तू. Sir, या नो नो करूया का प्रॉब्लेम. ही इथे असेल तर मी इथे. हा या, या, या. असं ओके फाईन म्युझिक प्लीज. हो तुझ्या चालीनं हवेत. सर ते काहीतरी चुकतंय तुमचं इथे. इथे तुम्ही आलात इथून पुन्हा तुम्हाला इथे यायचंय. ह्या 4 काउंट्स आहेत. इथे 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 असं करायचंय सर. हे बघ नको ते मी आहे ना कशाला. सॉरी आय एम सॉरी. नो प्लीज प्लीज. या. हाँ हो सर जाएगा त्या करतायत सर तुम्हाला जमत नाहीये हो जाएगा या. या हो जाएगा. या. मी काय बोलतो हा हे होईल. होईल? हे म्हणजे माझ्या चुटकी प्लीज. ह्याचं चुटकीचं काम आहे मी करेन हे. हा, मग करूया. मला वाटतं आपण शब्दांवर जाऊया हा लिरिक्स पासून. हे हे आधीचं म्युझिकचं जाऊन होऊन जाईल. या या ठीक आहे रेडी ओके या, या, या. शब्दांवर हा, हा, हा. शब्दांपासून सुरुवात करूया आपण हा या. काय ते? रेडी हा तुझ्या चालीवर ओके हे करायचं आपल्याला प्लीज Okay, म्युझिक. fine. तुझ्या चालीनं हवेत उडवलंय मला. हे करायचं काय होतंय? ओ मामा ओ ओ ओ काय होतंय सर. प्रँक आला. अबे हे क्रॅम्प आला ओ ओ मामा ओ मॉलिश प्लीज. हा जाड्या असा डोक्यात जातोय ना माझ्या. प्रोड्युसरचा मुलगा आहे म्हणून नाही तर अशी सटकन कानाखाली मारली असती ना याच्या. इतका मी तुलाच का सांगते. सॉरी आय एम सो सॉरी. तू प्लीज त्याला काही सांगू नको. माझ्या करिअरचा प्रश्न आहे. माझं लोन बिन सगळं सँक्शन झालं. नाही, it's okay, it's okay, it's सॉरी okay. सॉरी सॉरी. It's okay. तू काही ऐकलं नाही. हा मी काही बोलले नाही. इट्स ओके. तुला आज त्याला कानाखाली मारायची वाटते. मला शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून त्याला कान फाडावं असं वाटतंय. प्रोड्युसरचा पोरगा नसताना तर आय अंडरस्टँड. ओके ओके फाईन या ओके ओके
करू आपण या ओके सर तुम्ही मला टेन्शन आलं की सीझन डान्सरचा पाय असं झालं कसं होणार. ओ माय गॉड. सर प्लीज इकडे या ना आपण करूयात. हे पण होईल. आय थिंक सो. तुम्ही मला पुढचं सांगाल का ते गोलगोलचं काय आहे ते. बरं हे होईल ना. या मी करून घेईन ते. या ठीक आहे पुढचं करूया आपण. हो आणि याच्यानंतर Music, गोलगोल. या. please. तुझ्या अदानी तुझ्या अदानी तुझ्या अदानी फिरायचं. गोल गोल फिरवलंय मला तुझ्या चालीना. अरे क्या कर रहे तू. का चुकतेस तू. होईल यार माझं होईल. तुम्ही प्राजक्ताला सांगा तिचं. ए, झाड्या! लोद्या, शरीर हलव. हे दिलं ना देवाने. हे हलव. हे कंबर असते इथे जी तुला नाहीये. ही हलवायची असते. कान बंद कर. हे बघ मी प्रोड्युसरचा मुलगा तुम्ही असं नाही बोलू मी शकत. पण कोरिओग्राफर आहे कळलं ना. प्रोड्युसरचं मला कारण सांगू नका कळलं ना. मी सुद्धा एका लावणीच्या शूटिंगच्या वेळेस एका प्रोड्युसरला असं धक्के मारून हाकलवलं होतं. लावणीला शिट्टे वाजवत मी होता म्हणून. डॅडाला कंप्लेंट कर. डॅडाचा फोन दे. मी डॅडाला complaint- लावते ना तुझ्या डॅडाला मी phone. डॅडाला- एक मिनिट कंप्लेंट करतोय. हॅलो हा हॅलो बोला. हॅलो सर. आय एम सॉरी सर. तुमच्या मुलाला नाही जमत आहे सर. सॉरी सर नाही जमत आहे त्याला. मी खूप ट्राय केलं त्याला डान्स नाही येते सर. त्याला जमायला हवं. पण सर तो नाही करत आहे सर. काही झालं तरी डान्स त्याला यायला हवा. 2 लाख रुपये दिले ऍडव्हान्स परत द्या ना तर. नाही सर असं नका करू सर प्लीज. मी प्रयत्न करते सर. मी प्रयत्न करते. एक काम करा बोला सर. त्याला तुडवा त्याला बुकला उचलून आपटा. त्याला पण डान्स त्याला यायला हवा. हे आधी का नाही सांगितलं मग सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो बघ मच. डॅडाने ना अशी खरडपट्टी काढली असेल. बघ डॅडा माझा. अरे ए नाही हे असले ना कोरिओग्राफर असे 1000 मिळतात कळतं का. असे 1000 कोरिओग्राफर मिळतात मार्केटमध्ये. असे आणतील डॅडा मारता काय तुम्ही. डान्स कर चल. मारता काय. पाय उचल. हे बघ मारायचं. पाय उचल. हा काट कोणा. अरे लोद्या. अरे नाच ना. अरे हलव ना हे. राजू तू पण. डॅडाने सांगितलंय. तुमच्या डॅडाने सांगितलंय की जे कोणी असतील ना बाजूला त्या सगळ्यांना घ्या आणि तुडवा त्याला. अरे नाच ना. हत्तीचं अरे, पिल्लू कुठलं आहे, अरे, लोद्या. अरे, हे बघ, ऐका इथं बघा, मध्ये उभा राहा इकडे. नाच. मी हा, डॅडा पाय असं उचल. डॅडाला फोन लाव. डॅडाला फोन लाव. चल डॅडाला कसला फोन डॅडाला फोन लाव. लावतोयस? तू का मारतो डॅडाने सांगितलं सगळ्यांना मारायला. सगळ्यांनी मारलंय तुला. मी पण मारलं. इकडे ये, चल. फोन दे त्याला. फोन दे. रिहर्सलच्या वेळी फोन नाही पाहिजे. उभा राहा. पाय उचल. हे बघा तुम्ही पाय बरोबर उचल. ए, बरं, इकडे ये. उचल ना पाय, लोद्या. इथे पकड त्याला. उचल पाय. ए, जाड्या उचल ना पाय. व्हेरी गुड. काटकोन काटकोनात उचल पाय. पाय उचल बोलले ना. मी उचल. काटकोन किती अंशाचा असतो. उचलतो मी. किती अंशाचा असतो काटकोन. 15 आपण ठेवलं होतं का 15. 90 अंशाचा असतो काटकोन. उचल पाय. 90 अंशात उचल. ही स्टेप करायची आपल्याला. ही उचल. उचल तू. अरे उचलतो ना. माझा काटकन फाटकन होईल. विनोद तुझे ढोल्या कुठल्या? कशी मारते? हत्तीचं पिल्लू. अरे नाच ना. हलव ना जरा. हे काय हलव हलव. अरे हिरो व्हायचंय ना तुला. हिरो व्हायचंय ना. रोमॅन्टिक लुक दे तिच्याकडे. चल रोमॅन्टिक लुक दे तिच्याकडे. दे चल रोमॅन्टिक लुक दे. हा चल. हिरो चल, बनतोय. हिरो बनतोय. तुझ्या बापाला salute दिला होता का. चालतोय तिला. मेली ती. हे काय मेली. चेहरा नीट कर. आट्या काढ. आट्या काढ कपड्याच्या. हा? आणि हा पॅच लावला ना तो पॅच काढून टाका ती. कळलं ना. अरे नाही लावला पॅच नाही लावला तरी का विनोद करतो पॅचवर. नाही लावला पॅच. म्हणा चल. मला नाही हिरो बनायचं. मी डॅडाला फोन करणार. मला नाही हिरो बनायचं. डॅडा मला नाही हिरो बनायचं. मी प्रोडक्शन सांभाळेल. मला नाही हिरो बनायचं. मला नाही करायची ऍक्टिंग. नाही करायची. हिरो नाही व्हायचं. नाही व्हायचं. कळलं काय. बापाचा पैसा असून फायदा नसतो. अंगात ना टॅलेंट कला असावी लागते. तेव्हा आपल्याला प्रूव्ह करता येतं स्वतःला. कळलं का. चल निघ. गेट आउट. निघे जाड्या लोद्या. निघ. निघ. पाय उचल, पाय उचल. आता आम्हीच परफॉर्म केलं त्यामुळे काय बोलणार. आय होप रसिकांना हा परफॉर्मन्स आवडला असेल. निर्मिती ताई
क्या बात है, क्या बात है. अप्रतिम. काय एनर्जी, काय. नमा, आय लव्ह यू नमा. ताई तू सुरुवातीला म्हणालीस की मला वाटतं समीरला म्हणालीस की बाकीचे कोणी नाचले की डोळे फाडून बघतोस. मी बारीक झाल्यावर मग बघशील. गरज नाही आहे तुला कशाची. माय गॉड. अजिबात गरज नाही आहे. तू इतकी अप्रतिम नाचतेस आणि तू कोण. आपण कुठे जाडे आहोत. हा ॲटिट्यूड हवा. येस आपण जसे आहोत तसे अप्रतिम आहोत आणि खूप खूप मस्त झाला. बने ह्यात सुद्धा तू भाव खाऊन गेलास. क्या बात आहे. खूप छान, खूप छान. थँक्यू ताई थँक्यू. आणि सगळ्यात शेवटी मी एकच म्हणेन, मी ऐकतोय तू. प्रसाद ओक. फुल बाउन्सर. वंडरफुल यार. सुपर्ब सुपर्ब. काय परफॉर्मन्स होता. तगडा ताकदीचा परफॉर्मन्स. गेले 3 सीझन ज्या गोष्टीसाठी मी तरसलोय ते मला आज बघायला मिळालं. प्राजक्ता तुझा परफॉर्मन्स खूप गोड परफॉर्मन्स होता तुझा. आणि पुण्यामधल्या डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर एक शेवटची स्वीट डिश देतात ना, ते तशी वाटलीस तू. क्या बात. ब्युटिफुल. थँक्यू. मस्त. खूप खूप एन्जॉय केला मी परफॉर्मन्स. थँक्यू. एक्सलंट. थँक्यू. नम्रताची एकही स्टेप कॅच करता आली नाही तुला. नम्रताची एकही स्टेप कॅच करता आली नाही तुला, तरी तू मस्त दिसतोस विदाऊट पॅच. तिथे मी आग लावणार होता पॅच. थँक्यू सो मच. मंडळी, कॉमेडी किंग अरुण कदम आणि कॉमेडी स्टार पंढरीनाथ कांबळे ही तुफान फॉर्ममध्ये असलेली जोडी आता तुमच्या समोर येणार आहे. आणि त्यांचा फॉर्म फाटू नये म्हणून नेहमीप्रमाणे भक्कमपणे उभा आहे खानदेशचा खंदा विनोदवीर श्याम राजपूत. बघूया ते इथे काय धुमाकूळ घालतायत ते. नमस्कार 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 प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार निर्मितीताई. मी आमच्या एरियामध्ये ना इलेक्शनला उभा आहे बा, आणि म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबवतोय. त्या अंतर्गत आमच्या एरियातले जे धल्ले म्हणजे म्हातारे ज्येष्ठ नागरिक त्यांना आहे ना सहलीला घेऊन जातोय मी. मुघलकालीन वस्तूंचं प्रदर्शन दाखवायला. वा. अख्खी बस बुक केली हो मी, पण फक्त 2च दल्ले आले. पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम. हा ना. हो, माझे कार्यकर्ते म्हणतायत यांना पण प्रदर्शन मध्ये ठेवा म्हणे. ते पण इतिहासकालीनच आहेत म्हणे. हा बरं, अख्खीच्या अख्खी बस बुक केली मी. सगळ्या लोकांना सांगतोय की या बुवा तुम्ही, फीस पण नाहीये. पण यांच्या स्किट मध्ये यायला कोणीच तयार नाही. शेवटी मी बस कॅन्सल केली. रिक्षाने आम्ही 3 जण इथे आलो. मागे आहेत ते, त्यांना बोलवतो मी. अरे दल्ला सोन या रे भो. या या हा या 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 आजोबा. काय झालं. सांभाळून सांभाळून या 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 वा वा. इकडे इकडे या इकडे या. हा हा या या अजून इकडे या या. अरुण बघ ना. कुठे कुठे मुघल कुठे आहे. मुघल 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 दिसेल तुम्हाला मुघल. बरं कसं वाटतं इथे येऊन. नाही, इकडे यायच्या अगोदर जरा टेन्शन होतं, पण या बाईंना बघितल्याच्या नंतर माझं टेन्शन एकदम छू झालं. आता काय टेन्शन घ्यायचं ते त्यांनी घ्यायचं. नाही, ते विचारतायत इथे आल्याच्या नंतर कसं वाटतंय. अरे ते विचार, त्यांना जरा ऐकायला कमी येते जरा. ते विचारतायत इथे आल्याच्या नंतर कसं वाटतंय. अरे वासार मला ऐकायला आले. माझा डायलॉग काय तो सांग. हो आजोबा, कसं वाटतंय वर बरं वाटतंय. एवढा डायलॉग आहे ना हो तुमचा. आल्या आल्या एवढी माती नका खाऊ ना हो. मी जर डायलॉग विसरलो ना टेन्शन मुळे, मग सगळ्यांना नमस्कार करून निघून जा. तर आपण काय डायलॉग होता बा. मुघलकालीन संग्रहालयाच्या इथे आलेलो आहे बा. इथल्या वस्तू भलत्या जुन्या प्राचीन आहेत. अरे प्राचीन आहे.
अरे मग मला गॉगल घातला पाहिजे. प्राची कोण? अहो प्राची म्हणजे आमच्या आरण्याची आयटम, आमच्या एरियातली आयटम. असं का? काय मला जरा नीट दिसत नाही ना, मग हा आमचा आरण्या आहे ना, तसं मला वर्णन करून सांगतो, मग मी इमॅजिनेशन करतो. पारायण करायच्या वयात इमॅजिनेशन काय करता हो? मी प्राची नाही प्राचीना म्हटलो. तर आहे ना स्पेशल परमिशन काढून आपण कोणी नसताना ती त्याचं संग्रहालय बघायला जाणार आहे. ती त्या कुठल्याच वस्तूला हात लावू नका बरं. कळलं? कळलं का रे अरण्या? कुठल्या वस्तूला हात नाही लावायचा. अरे हात नाही लावायचा कुठच्या वस्तूला. अरे मी कशाला हात लावायला जातो? आपली नाव अलग पालक, मी कशाला हात लावू प्राचीला? हा दल्लाय ना अजून प्राची मध्येच गुतेले. हो आजोबा, कशाला फटके खायचे धंदे करता? अरे ते मला येत त्यांना जरा ऐकायला कमी येतं ना, तो प्रॉब्लेम. ऐकायला कमी नाही, जास्त येत ऐकायला म्हाताऱ्याला. चाबरा म्हातारा येतो. चला संग्रहालयात घेऊन जातो तुम्हाला. या माझ्या मागे मागे या तुम्ही. चला लवकर, चला चला. अरे बापरे, मेलो, वाचवा वाचवा वाचवा. अरे तू 5वा तर मी 6वा. इकडे बघा, असं 5वा 6वा कराल ना तर तुमच्या 13वा घालावं लागेल. पाव आजोबा इकडे कशाला खपले तुम्ही? काय तुम्ही पण थांबा, वर या तुम्ही, वर या. मला उचून घ्या. तुम्हाला उचून घेतलं तर मी इथे पिचून जाईल. हा तुम्हाला धक्का देतो मागून, तुम्ही वर चढा. चढायची भलती सवय आहे तुम्हाला. चला चला चला. का आजोबा तिकडे तिकडे. हा हा त्यानं तुम्ही यांच्या खांद्यावर ठेवा. आणि तुम्ही कमी दिसणारे आजोबा असा हात माझ्या हातात धरावा. चला. हात नाही बोट नाही आलाय नशिबाला. दोन पैसे द्या बा देव धर्माला. जगी जीवनाचा मर्म यार जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देत रे. आये जाये द्या, आये कुणीतरी जाये द्या. तुमच्या कानपट्टी द्या. चांगली नव्याची कास धरली आहे बरं का तुम्ही. हा अरे हे साईड बिझनेस साईडला ठेवा तुमचे. संग्रहालयात चाललो ना आपण. चला चला आजोबा चला चला. या 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 बा या. वा वा. तिकडे नाही ना हो संग्रहालय. इकडे 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 संग्रहालय. तिकडे जा आणि तुम्ही बी जाओ तिकडे. हा बघा आला संग्रहालय बरं का. ही बघा ही मुघलकालीन शाही तलवार आहे. मुघलांच्या सेनापती होता समीरुद्दीन चौगुल्ला. एक मिनिट, काय बोलला? समीरुद्दीन नाही ते समीरुद्दीन कळलं, नंतर काय बोलला? चौगुल्ला. हा मला जरा वेगळं ऐकायला. त्यांची ही तलवार आहे बुवा. आणि अंबरनाथच्या सुभेदाराविरुद्धची जी ऐतिहासिक लढाई आहे त्याच्यात ती वापरली होती. काय करताय हो तुम्ही? काय कळलं तुम्हाला? आपला रिस्पॉन्स दिला हो तुम्हाला. काय कळलं? काय कळलं? आपलं हे ही तलवार आहे. ही तलवार आहे ते तर शेंबड्या पोराला पण कळतं हो. तुम्ही किंचित हुशार दिसता बा आजोबा. तुम्ही सांगा. ही मुघल कालीन तलवार आहे. वा, वा, वा. ही बघा. ओ ती तलवार नाही आहे, ती शाही काठी आहे. मुघलांचा एक सम्राट होता अंशुद्दीन 16वा, त्याची शाही काठी आहे ना ती. ती खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. बाजूला मला मारतोयस काय? मला मारतोय. अरे बापरे, अरे काय केलं रे? अरे शाही काठी तोडून टाकली तुम्ही. शाही काठी तोडून तो पाईप नाही ना हो आजोबा. मी नाही तोडली, मी नाही तोडली. याने तोडली, याने द्वारात मारली त्याची तलवार. काय करायचं पण? मी एक काम करतो, हे ना हे इकडे टाकून द्या, हे इकडे, आणि हे इकडे लपवून ठेवतो. थांबा, म्हणजे कोणाला कळणार नाही. काय करताय तुम्ही?
जडबिडे झाले काय काय करताय? किस्सा फाटलाय का तुमचा? किस्सा नाही फाटला माझे पॅन्ट फाटली असती ना. अरे बापरे. अरे ते हे जे तुटलेलं आहे ना मग ही काठी हे कोणालाच काढायला नको बरं. हे कळलं का रे हरण्या? हे कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण काठी तोडली आहे ती. हा अरे आपण काठी तोडली आहे ती कोणाला कळलं नाही पाहिजे. मारा अजून बोंबा मारा. अरे आपण काठी तोडली. अरे असं काय करताय? लोक येऊन आपल्याला शेपालून काढतील ना हो. अरे बापरे. आता काय काढायचं? जाऊ द्या आपण ती काठी आहे ना नीट तशी गुच्चूप लावून ठेवू. गुच्चूप तिकडे चला आता. चला हो तुम्ही. शाबरे आजो. इकडे या. पुढच्या वस्तू बघू आपण. इकडे नाही तिकडे नाही. या इथे. ही बघा ही मुघलकालीन सुरई आहे. अरे वा माठ कितीला दिला हा? अरे छानच आहे हा. बरं ह्याला एखादा नळ लावला असता तर असं 2 पेक पटकन प्यायला असतो ना रे. आजोबा पस्कन तुमच्या कानाखाली मारलं पाहिजे पण तुमच्या वय जास्त आहे ना हो. तो माठ नाही तुम्ही माठ आहे. तुम्ही रागव नका. अच्छा किती? 8 रुपयाला देताय तुम्ही? समजेवा त्यांना. अरे तुम्ही रागवता ना जरा ऐकायला कमी येतं ना. अरे अरण्या सुराई आहे ती सुराई. अच्छा प्राचीची. अरे सुराई. अच्छा सुरमई. याच्यात सुरमई आहे? अरे मग आधीच सांगायचं याच्यात सुरमई आहे ती. आजोबा अहो काय करताय? सुरमई फुटून जाईल ती सुरई. इकडे जाते इकडे जा माझ्याकडे. अरण्या इकडे दे ती सुरमई. इकडे दे इकडे इकडे दे ती सुरमई. इकडे दे. हा, दे दे. हा, टाक टाक. नाही हो. अरे बापरे किती उंचावर उडवले सुरई. अजून येतच नाहीये खाली. आजोबा फुटली ती सुरई. फुटली सुरई फोडली ना हो. तुम्ही काय केलं? काय केलं हे? का बरं कॅच नाही पकडली तुम्ही? मी नाही फोडली याने फोडली. नीट टाकायला नको त्याने माझ्याकडे. नीट तू कॅच पकडायची ना पण. अरे पण मला कुठे दिसतंय कॅच पकडायला? दिसत नाही पण माझ्याकडे द्या माझ्याकडे द्या. कशाला म्हणता मग? अरे बापरे हे तुकडे तुकडे गोळा करून आहे ना लपवले पाहिजे. काहीतरी काहीतरी बाबा फडका बिडका काहीतरी द्या ना. फडका आणतो थांबा. फडका. अरे फडका आणतो थांबा. हे घ्या. अहो 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 या याच्यात गुंटा. काय करताय? अरे मुघलाचा जो राजा होता त्यांचा अंगर काय हा? ठेवा ते तिकडे. काय झालं? सायरन वाजला. सिक्युरिटी वाले येऊन आपल्याला गैरे बदलतील. अरे बापरे. ते मारतील. चला पडून जाऊ आपण. चल चल अरे लवकर पण लवकर. सायरन वाजला. सायरन. अरे सायरन मग वाजवा ना जोरात. सायरन वाजवा. अरे डीजे नाही सायरन वाजला. चल लवकर. चला चला लवकर. चला आपण पडून जाऊ. चला लवकर पळून जाऊ. अरे तिकडे कुठे पडून चालले होते? इकडे चला. वा 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 अगदी तोडफोड परफॉर्मन्स झाला. तुम्ही ऍक्टर तर अँटिक आहातच. विचारू आपल्या हास्यरसिकांना की त्यांना हा अँटिक परफॉर्मन्स कसा वाटला. निर्मितीताई. खरंच हे 2 म्हातारे खरंच अँटिक आहेत. 2 पीस आहेत. सुरुवात मी श्यामपासून करेन. मला खूप खूप गोड वाटते कानांना तुझी भाषा ऐकायला. खूप छान वाटते ही भाषा. आणि पॅडी तू म्हातारा झालास तरी पॅडीच राहशील सगळ्याच बाबतीत. खरंय खरंय. म्हणजे मी अभिनयाच्या तुझ्या उत्तुंगतेबद्दल बोलते खरं तर. मी तेच घेतोय खूप दोघांनी धिंगाणा घातलात. मला खूप मजा आली. मला फक्त अरुण तुझं ते गाणं ऐकायचं. पब्लिक डिमांड. हात नाही बोट नाही आलाय नशिबाला. 1-2 पैसे द्यावा देव धर्माला. शेवटी मी एकच सांगेन तुमच्या परफॉर्मन्सला वाईट म्हणायची कोणाची आहे बिशाद. आता वेगळं पुढे काय बोलायचं ते बोलेल. ओकांचा प्रसाद.
झालं रोखोक झालं ते शेवटी येणारच होतं प्रसाद. एनिवे फॅन्टॅस्टिक, मस्त. मी खूप एन्जॉय केलं. मला सगळ्यात आधी टाळ्या वाजवायच्या त्या आपल्या मेकअप डिपार्टमेंटसाठी. तुमची एंट्री झाली तेव्हा क्षणभर मी गंडलो होतो, मला माहिती असूनही. इतकं लाजवाब तो विग लावलाय आणि त्या मिशा आणि त्याचे केसांचे रंग आणि त्याला मिशांचे रंग मॅच केलेत, ते फॅन्टॅस्टिक. आणि कॉस्ट्यूमसुद्धा अप्रतिम. शाम, तूने कितनी मेहनत से अपने हुनर को सींचा है. शाम, तूने कितनी मेहनत से अपने हुनर को सींचा है. पैडी, तू इतना बड़ा है कि हर कोई तुझसे नीचा है. और अरुण, तेरा हुनर तो महाबळेश्वर से भी ऊंचा है. लय भारी, अरे बापरे. लय भारी. वा वा वा. पण काही म्हणा, 3 भाषांचा संघ बसणारी ही जोडी आम्हाला प्रचंड आवडते. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी एका गावात कार्यक्रमाच्या सुपारीसाठी गेली आहे हास्य जत्रेची विनोदिनी आणि मागाठाण्याची नवनिर्वाचित राणी सुहास परांजपे. आणि तिथे तिला रिसीव्ह करायला आलेला आहे साक्षात चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे. दोघांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कुणी आहे का? हॅलो, एक्सक्यूज मी. काय यार, एका सेलिब्रिटीला तुम्ही बोलवता इथे गेस्ट म्हणून आणि आणायला सुद्धा येत नाही. असं रस्त्यावर उभं करतात. शी, डिस्गस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. हा, अरे मी पोचलेला तिकडे, काही काळजी करू नको. हा, टेन्शन घेऊ नको. हॅलो, सॉरी सुभाष मॅडम, जरा यायला उशीर झालेला आहे मला. अरे अरे बाबा, अरे ऐक माझा कार्यकर्त्या. अरे सुभाष मॅडम माझ्या शेजारीच उभी आहेत का नाही? अरे हो, तुम्हाला घेऊन येतो. तू ठेव फोन अगोदर. काही बोलत उगाच बसतो. सॉरी हा सुभाष मॅडम. एक मिनिट. सुभाष मॅडम नाही, सुभाष दिसते का मी तुम्हाला? तेच तेच ते नाही, सुभाष नाहीये. प्लीज, ज्या माणसाला तुम्ही आणायला जाता ना, प्लीज त्याचं जरा नाव विचारत जा. नाही, मी विचारला पण तो वासाड मला सुनील म्हणाले का नाही? नाही अहो, मी त्यांना बोललो. आता मुलीचं नाव कधी सुनील असतं काय हो मला सांगा. म्हणून मी तर्क लावला आणि सुभाष ठेवलेला आहे का नाही? काही मुलीचं नाव सुभाषही नसतं कधी, कळलं? मग तुम्हाला आवडत नसेल तर आपण सुनील ठेवूया. काय एक मिनिट. सुनील आणि सुभाष हे दोन्ही चुकलेलेच आहे. चुकलेलं आहे? माझं नाव सुहास आहे. काय? सुहास परांजपे, कळलं? अच्छा, सुहास आहे का? अच्छा, सुहास आहे. ते आमचं ग्रामसेवक आहेत ना, त्यांचं नाव पण सुहास आहे का नाही? मग पण तो पुरुष आहेत आणि त्यांना मिशा पण आहेत. नाही, कसं असतं ना, काही नावं अशी असतात की जी मुलींची पण असतात, मुलांची पण असतात. नयन, किरण, दया. तसं सुहास हे नाव दोघांचंही असतं. त्याच्या मध्ये तुम्ही मुलींच्यातल्या सुहास आणि त्या आमचं जर सुहास आहे तर बाप्यांच्यातलं आहे. पण बरं झालं मिशा नाही तर लय गोंधळ झाला. काय पुन्हा तेच बोलतात. गंमत केली. एक तर तो बसचा ड्रायव्हर त्याने मध्येच सोडलं मला. काय सांगता वा? आणि म्हणे जा. अरे जा, काय जा? शांत व्हा. मी कुठे अशी अनोळखी गावात जाणार ना, सेलिब्रिटी भाई. शांत व्हा, मी आता आलोय ना तुम्हाला न्यायाला. माझं कामच आहे तर. ओके. एक काम करा, अशा उभ्या राहा. ओ, उभ्या. फोटो नाही हो, मी तुम्हाला गालगुच्छ देतोय. ओ काय काहीतरी फालतूगिरी करता का तुम्ही? ऐका. नाही, गालगुच्छ वगैरे तुम्ही काय घ्यायचं नाही. तसं आधीच सांगते मी तुम्हाला. एवढ्या लांबून तुम्ही आल्यावर गालगुच्छ तुम्हाला नाही, गालगुच्छ वगैरे काही घ्यायचं नाही. please. नाही. अहो, तुमचं स्वागत करायचं म्हणजे मी गालगुच्छ तुम्हाला द्यायला नाही. मला तुम्ही स्वतः येता. फालतू काहीतरी बोलू नका प्लीज. तुम्ही जागेवर बसा. तुमच्या मागं फिरू काय गालगुच्छ द्यायला? तुम्ही गालगुच्छ घेऊच नका ना. पण बाप्पा तुम्ही हा बाई इथं. हा घ्या गालगुच्छ तुम्हाला. याला पुष्पगुच्छ असं म्हणतात. होय काय? हा. मग गालगुच्छ कशाला म्हणतात? ते
झाला पुष्पगुच्छ देऊन झाला होय निघायचं आता आपण ना निघूया ना आता तुमचं स्वागत झालंय हा. आता स्वागत गीत झाल्याशिवाय मी तुम्हाला सोडी नाही ते सोडणार तिकडे सगळं करा ना इथे रस्त्यात नको प्लीज अहो रिवाज आहे आमच्यात तो अहो तो तिकडे पाहणार रिवाज अहो नाही भाऊ वराटतील तुम्हाला आणाय पाडलं स्वागत गीत का नाही सादर केलं त्यांच्या अरे जवळ बापरे. तुम्ही गप्प बसा हे वाजवा रे अग शालू धोका दे गो मैना अग शालू धोका दे गो मैना शालू धोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुसली मैना फुगडी नाही आणली रुसली मैना शालू धोका दे गो मैना कसं वाटलं छान आवडलं ना निघूया आपण आता निघूया ना एक मिनिट Please. निघूया हा निघूया. चल चल. हा, हा. हॉटेल जवळ तरी आहे का हा इथं 5 मिनिटावर आहे थँक गॉड हा, म्हणजे चालत गेली ना तर 15 मिनिटं लागतील हा म्हणजे हॉटेल ब्लू लगून नावाचं हॉटेल आहे बर. जावे चालत कशाला नाही जरा पाय मोकलं होतील आणि तेवढ्यात आपली जवळीक पण निर्माण होईल काही जवळ वगैरे करायची नाहीये चला पहिल्यांदाच नाही, जावे थांबत जरा पहिल्या तिकडे फोन करू दे हॉटेलवाल्यानं आहेच का अजून तुमचं? तसा नवा जंगी तयारी केलेली ना तिकडं जंगी हा वेळेत जर तयारी. फटाक्या वाजल्या नाही बर. तर भाऊ मला बर, ठेवू- करा, मग? फोन करा. हा, मग? अहो खालती नका ना बसू. हेच इथंच आहे काय तुम्हाला काय कळणार आहे गावातलं आमच्या हॅलो की काय काय सांगतोस काय वाचड्या हा अरे देवा काय झालं नाही मी अजून कॉमेडी मॅडमला आणली नाही तिकडे नाही ना नाही मी बघतो सगळं बघतो काय टेन्शन घेऊ नको हा चल ठेव तू फोन काय प्रॉब्लेम आहे का काही काही नाही त्या हॉटेलवर पोलिसांची धाड पडली आहे काय? हो नशीब आपण तिथं पोहोचलो नाही तर आता आपल्याला रंग्यात पकडला असता नाही पण काळजी करण्याचं काही नाही काय भाऊने आपल्याला एका फोनवर सोडवला असता का काय नाही काय बोलताय तुम्ही अहो केवढी इज्जत आहे गावात माझी अहो मुळात ज्या हॉटेलवरती धाड पडते अशा हॉटेलमध्ये व्यवस्था केली तुम्ही माझ्या राहण्याची नाही मी धाव व्यवस्था नाही मी तिथे राहणार नाही नाही तर उदय भालेराव आहेत ना उदय भालेराव त्यांनी व्यवस्था केलेली आहे का नाही मग तुम्ही चेक करून घ्यायचं ना. आता चेक आता त्यांना विचारा का नाही काय हो उदयराव बरोबर आहे का नाही आणि मुलात कसं त्यांचा जुलवाजुल करायचं काम आहे का नाही आता 3 भावांची लग्न तच जुलवत आहेत आता त्यांना वाटलं आपण एकत्र हॉटेलमध्ये राहिलं तर एका दिवस आपलं जुलेल म्हणून नाही का काय काही नाही असं काहीही होणार नाहीये काही जरी झालं नाही ना आणि हो काय हो उदयराव पूर्णाबरोबर तुमचं काय झालं हा? नाही तुमच्या टीव्हीतल्या आयशीला पण माहिती नाही आणि ह्या आयशीला पण माहिती नाही पण आम्हाला सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे निघायचं नाही, निघा मी त्या हॉटेलमध्ये राहणार नाही मी आधीच सांग ठीक आहे मग माझ्या घरी चला बायको पण घरात नाही आहे नाही चला कार्यक्रम झाला की निघून जा काय रात्रभर तिथं थांबायचं आहे? नाही मला तुमच्या घरी सुद्धा यायचं नाही त्या घाणेरड्या हॉटेलमध्ये सुद्धा जायचं नाहीये आता- तो कार्यक्रम आहे ना जिथे तिकडे जाऊया आपण तिकडे जाऊ त्या आपण. शर्यती फर्यती आहेत हा, त्या हा. मी जशी आहे ना तशीच जाते चालेल कशाच्या शर्यती आहेत ती म्हैशी धावण्याची शर्यत आहे म्हशी धावणार तिथे मी काय करणार येऊन मी काय सेलिब्रिटी आहो ना मग? सुपारी घेतली होय ना मग? तिथं काय तुम्ही लाल साडी नेसायची असा लाल झेंडा असा हातात घ्यायचा आणि असा उभं राहायचा आणि म्हणायचा 1 2 3 आणि लगेच मागायचा की शर्यत सुरू काय जमत एक मिनिट हा? त्या म्हशी अंगावर आल्या माझ्या हा. आणि मला काही दुखापत झाली तर मग वरडा गा बायगा मारला म्हैशीने मारला र द्यावा असा वरडा तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का कळतंय म्हणजे? हे बघा मी तिथे येणार नाहीये हा. मला नाही यायचं मी निघते सुपारी घेतली सेलिब्रिटी आहोत तुम्ही अरे म्हणून काही हा काही म्हणजे त झाला की आमचा जो रामी आहे ना त्याच्या पानाच्या गादीवर तुम्हाला यायचं आहे एक मिनिट मला हे काही सांगितलेलं नाही भाऊनी काय सांगितलं नव्हतं मी आता सांगतोय ना तुम्हाला अहो याला काही अर्थ आहे का अहो, असं कसं फक्त 2 मिनिटाचं काम आहे अरे यार काय आहे रम्या असा पान बनवून देईल तर तुम्ही तुमच्या हाताने खायचं. भावना भरवायचा नाही. मग लगेच कार्यकर्ता आमचे तुमचा फोटो काढतील दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी विरोधकांची दानादान आणि सुभाषने भरवला भावना पान सुभाष नाही सुहास सुहास तसं काय हे ह्या 2 गोष्टी कॅन्सल आहेत इथनं जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे ना तिथे हा, जायचं हा. तो सुरू झाला रे झाला की मी लगेच तत्क्षणी तिथनं निघणार आहे हो असं कसं हा ते कला केंद्र त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते आहे कला केंद्राचं उद्घाटन? मग हो लावणी पण तुमची ठेवलेली आहे का नाही मी काय नाचबीज करणार नाही मी लावणी बिवणी करणार हो, नाही असं काय म्हणता बाय लोक आमच्या तोंडात शेण घालतील माहितीये भाऊनी सगळीकडे तुमचं फ्लेक्स लावलेला आहे हा सुनील मॅडमचा डान्स आहे म्हणून काय लोक काय म्हणतील मी काहीही याच्यातलं करणार नाहीये हे बघा काय
मला त्या शर्यतीत जायचं नाहीये, मग? त्या पानाच्या टपरीवर सुद्धा जायचं नाही, अहो, मला असं- त्या कला केंद्रातही जायचं नाहीये, मी चालले थांबा कुठे चालली होय? आता परत जायला एसटी आहे तुम्हाला? आता जी एसटी आली ना ते आता उद्या डायरेक्ट येणार आहे परत जायला. ठीक जा. आहे, ठीक आहे ना. हा. उद्या सकाळी येणार आहे एसटी, हा. तोपर्यंत मी इथेच उभी राहणार, मी येणारच नाही गावामध्ये, इथेच थांबणार आहे मी. इथं थांबणार आहो? हो. मग भोगा आपल्या कर्माची फल. मला काय करायचंय? म्हणजे शकुंतला येईल ना इथं, शकुंतला, तेव्हा तुम्हाला कळेल. कोण शकुंतला? गेल्या वर्षी शकुंतला म्हणून आहे ना, ती सुपारीसाठी या गावात आली होती. तर असाच हट्ट तुमच्यासारखा केला. ती म्हणाली मी इथंच राहते, ती इथंच राहिली कायमस्वरूपी. इथंच राहिले कायमस्वरूपी म्हणजे? म्हणजे ती स्वर्गवासी झाली, भूत म्हणून फिरते इथे. काय बापरे. घाबरू नका. मी कोकणातला आहे ना, माझ्याकडे सगळे उपाय आहेत. मी चिपळून जाय का नाही, काळजी अजिबात करायची नाही. हा. ए वासाड्या, तुझा काय आहे? तुझा काय आहे? लिंबू नाही, मी लिंबू वगैरे काय काढीत नाही आहे. हा आला लगेच मारा मारीन येऊन का सांगून ठेवतो तुला. हवेतल्या हवेत कुणाशी बोलताय? हा एक नवीन भूत आहे, हा नेहमी माझ्या मानगुटीवर बसलेला असतो. देवाशे फोट्याने तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे जालीम उपाय आहे. ही घ्या सुपारी. सुपारी? हा, ही सुपारी तुमच्याकडे ठेवा. हा, तुम्हाला सांगतो इथे ही स्टोरी तिची शकुंतलाची. रात्री 12 वाजता हवेची चुलूक येईल पहिली. आता तुम्ही वरून बघाल तर 93 फूट उंच. 93? हा, म्हणजे भूताना ना उंचीची मर्यादा नसते, काय समजली? मागच्या वेळी मला भेटली होती तेव्हा 168 फुटाची होती ती. तुम्ही मोजून बघितले? नजरेनं मोजली आहे मी, मला सवय, काही समजली? असं सगळं आहे. पण तुम्ही घाबरायचं नाही, ती तुम्हाला आवाज देईल. शकुंतला, सुभाष मॅडम. सुभाष नाही, सुहास, सुहास. अरे ते भूत पण मला सुभाषच म्हणणार आहे. ते तुम्ही कॉमेडी आहे ना, कॉमेडी टीव्हीत म्हणून ते म्हणणार आहे होय. हा. तर ती काय म्हणेल, सुभाष सुपारी दे. हे घे. नाही, लगेच घाई नाही करायची. बर. सुपारी मागतलं तर पान नाही द्यायचा, पान मागतला तर तंबाखू नाही द्यायचा, तंबाखू मागतला तर चुना नाही द्यायचा. चुना द्यायचा, द्यायचा. पण कात नाही द्यायचा. का? त्याला घुटमलत ठेवायची तिला. म्हणजे काय माहिती का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र करून दिल्या ना तर ती पानाचा विडा करेल ती खाय, मग तिचा आत्मा असा तृप्त होईल. आणि आहे काय नाही, लिंबू बिंबू काय नाही, ही वेगळं आहे सगळं. सुपारी खाली घ्या. लिंबू नाही आहे ना? नाही, लिंबू कुठे काय? अंधश्रद्धा कशाला नाही, असं पसरवतो रे? कुठं काय काय कुठं काय देवाच्या पत्त्यानं सांगा हवं तर. मला भूत म्हणतो तू? नाही, भूत नवं. हे भूत आता तुझा पिक्चर ए, छोडणार अरे गप रे भाऊ, हे काय- कशाला- काय- काय- ए, 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 मारू दे, म्हणजे हे मारू दे, फिर. ए, मी वासाला मारतो. अरे, ए, अरे, वाजव नका. अरे, वा वा वा, शेवटचा ट्विस्ट ॲज युजल अफलातून होता, मजा आली. बघा हा सर असे काय म्हणतात निर्मितीताई. सुहास आणि प्रभाकर मोरे, खूप मजा आली तुमच्या या ॲक्टमध्ये. सुहास, तू तर एक गुणी आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस, म्हणजे परिपूर्ण अभिनेत्री आहेस तू. त्याचा प्रत्यय मला सतत तुमचे जेव्हा जेव्हा ॲक्ट्स बघते तेव्हा येतच असतो. आणि देव करो आणि कुठल्या सेलिब्रिटीच्या नशिबी असं काही येऊ देऊ नको. मोरे, तुमच्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये असते लोककला. लोककलेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे? फोक फोक आणि बाजूला बसलाय प्रसाद ओक. या जबरदस्त कॉमेडीच्या आसपास थांबू पण शकत नाही कोणी. या जबरदस्त कॉमेडीच्या आसपास थांबू पण शकत नाही कोणी जेव्हा परांजपेंच्या सुभाष सोबत चमकतो चिपळूणचा पारस म्हणे. क्या बात है, क्या बात है. मंडळी, आता आपल्या दर्दी हास्यरसिकांना विचारूया की त्यांना या आठवड्यातले परफॉर्मन्सेस कसे वाटले. सुरुवातीला निर्मितीताई, आणि त्याही आधी आज खरं तर स्पेशल आहे की आज तुम्ही आहात इथे, तुमचा मुलगा इथे, अभिनयसुद्धा इथे आलेला आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला? खरं मी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणते. म्हणजे एखाद्या लहान मुलाला जत्रेत गेल्यानंतर जसा आनंद होतो, खूप काही गोष्टी मिळतात त्याला, तसा आनंद मला आज या हास्य जत्रेत येऊन झाला आहे. एक कारण तर आहेच, माझा मुलगा पहिल्यांदाच माझ्याबरोबर हा शो लाईव्ह बघतो आहे. म्हणजे आम्ही दोघेही टी व्हीवर बघून एन्जॉय करत होतो, त्याच्या दुपटीने आत्ता आम्ही एन्जॉय करतो आहे हा शो, याचा तर आनंद आहेच.
आणि जेव्हा जेव्हा सचिन गोस्वामी, सचिन मोटे जेव्हा मला या कार्यक्रमासाठी बोलवतात तेव्हा मला खूप मज्जा वाटते आणि मी लगेच त्यांचं आमंत्रण स्वीकारते ते याच गोष्टीसाठी की हे सगळे माझे आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स बघायला, त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करायला मला खूप आवडतं. मला असं वाटतं ती सोनीचीच टॅगलाईन आहे ना, विणूया अतूट नाती. तर ती नाती इथे सगळी माझी आहेत आणि या नात्यांसाठी मी इथे नेहमी येते आणि नेहमी येत राहणार. थँक्यू सचिन. तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहावं हीच आमची इच्छा आहे. थँक्यू. त्याचबरोबर तुमचेही मनापासून आभार. तुम्हा सगळ्या नवऱ्यांना तुमच्या अपेक्षेप्रमाणे नवऱ्या मिळोत आणि तुमची ही मालिका अशीच अव्याहतपणे चालू राहो आणि यशस्वी होवो याच शुभेच्छा. थँक्यू सो मच. लवकर लग्न करा आणि आम्हा सगळ्यांना लग्नाला बोलवा. आणि हास्य जत्रेत सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद.